आजच्या या 34व्या पाणी परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी मंचकावर उपस्थित असणारे या परिषदेचे निमंत्रक, हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाचे मार्गदर्शक आदरणीय वैभव काका, त्याचबरोबर या परिषदेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर, या परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा काही प्रमाणामध्ये दुष्काळी भागामध्ये यशस्वी झालेला आहे, त्या लढ्यामध्ये पद्मभूषण नागनाथ अण्णांच्या बरोबरीनं ज्यांनी काम केलं ते या सांगोला मतदारसंघाचे कैलासवर्षी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे नातू आणि त्यांचा वारसा पुढे चालवणारे सांगोल्याचे आमदार सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख सुरुवातीपासूनच या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी करणार ज्यांचा सहभाग होता, असे मंचकावर उपस्थित असणारे आणि ज्यांच्या आमदारकीच्या काळामध्येच या कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली ते सन्माननीय राजेंद्र अण्णा देशमुख, त्याचबरोबर या ठिकाणी मंचकावर उपस्थित असणारे जतचे माजी आमदार आमचे सहकारी सन्माननीय माजी आमदार विक्रमदादा सावंत, मंचकावर उपस्थित असणारे सुरुवातीपासूनच या पहिल्या परिषदेपासून ज्यांची चळवळीमध्ये भागीदारी आहे ते आमचे अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे प्रमुख सन्माननीय आर एस चोपडे सर असतील, आमचे मसवडचे प्राध्यापक विश्वंभर बाबर सर असतील, आमचे दुसरे सहकारी आटपाडीचे व्ही एन देशमुख सर असतील, त्याचबरोबर सी पी गायकवाड सर असतील, मंचकावर उपस्थित असणारे आमचे ॲडव्होकेट भारत पवार असतील, खास लोणावळा खंडाळ्यावरून आलेले आमचे सन्माननीय ॲडव्होकेट सरफराज बागवान असतील, त्याचबरोबर श्री आनंदराव पाटील या मंचकावर या ठिकाणी आत्ताच उपस्थित असणारे आणि आमच्या धरणग्रस्त चळवळीचे आणि हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहातील युवक नेते सन्माननीय गौरवभाऊ, त्याचबरोबर या परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या माता भगिनी, तरुण मित्रांनो आणि शेतकरी बंधूंनो, मी सुरुवातीलाच पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायतोडी आणि भाई गणपतराव आबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. मित्रांनो, आजची ही आपली 34वी ऐतिहासिक पाणी परिषद मंगळवेढ्यामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. 11 जुलै 1993 भवानी हायस्कूलच्या मैदानावर नागनाथ अण्णांनी पहिली पाणी परिषद या ठिकाणी आयोजित केलेली होती. पिढ्यानपिढ्या हा दुष्काळाचे चटके सोसणारा आपला विशेषतः सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामधला, आमच्या सांगलीमधले मग त्याच्यामध्ये जत असेल, कवठेमंकाळ असेल, आटपाडी असेल, तासगाव पूर्व असेल, मिरज पूर्व असेल, आपल्या तुमच्या सोलापूर जिल्ह्यामधला मंगळवेढा असेल, माढा असेल, फलटण असेल, मंगळवेढा, माढा, सांगोल्यासारखे हे तालुके असतील आणि मग तिकडे सातारा जिल्ह्यामध्ये मान, फलटण, खंडाळा, खटाव यासारखे तालुके, हे 13 दुष्काळी तालुक्यांची एक पाणी परिषद नागनाथ अण्णांच्या नेतृत्वाखाली मित्रांनो या लोकांनी बांधण्याचं काम केलं. सुरुवातीला आटपाडी हा केंद्रबिंदू मानून चळवळ सुरू केली. एक परिषद, 2 परिषद, आज ज्या योजनेचं पाणी सांगोल्यापर्यंत आलेलं आपल्याला बघायला मिळतंय, विशेषतः टेंबूचं, त्या टेंबू योजनेचा जन्म पण नव्हता. कराड जवळच्या टेंबू पासून 1000 किलोमीटर, 1000 फूट उंचीवर पाणी उचलायचं आणि 5-6 टप्प्यामध्ये ते पाणी इकडे सांगोल्यापर्यंत आणायचं, असा एक आशिया खंडामधली सगळ्यात महत्वाकांक्षी म्हणूया किंवा सगळ्यात मोठी योजना ही कार्यान्वित करायला लावणं. राज्यकर्त्यांच्याकडे ज्यावेळी सुरुवातीला मागणी केली त्यावेळी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग नव्हतं. कृष्णा खोऱ्यामध्ये पाणी शिल्लक किती आहे, त्याचं वाटप कसं करायचं, आपल्या वाट्याला किती पाणी आहे याचं ढोबळ मानानं सुद्धा राज्यकर्त्यांच्याकडे गणित नव्हतं.
पण ज्यावेळी सर्वसामान्य इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या कष्ट करणाऱ्या लोकांना नागनाथ अण्णांनी ज्यावेळी एकत्रित करण्याचं काम केलं आणि राज्यकर्त्यांच्याकडे ज्यावेळी याची मागणी केली, त्यावेळी सरकारला 1 परिषद, 2 परिषद, 3 परिषदा घ्याव्या लागल्या. आणि तुम्हाला माहिती आहे 95 साली विशेषतः सगळ्या दुष्काळी भागामध्ये आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये तर 7-8 अपक्ष आमदार निवडून आले. आणि मग या सगळ्या अपक्ष आमदार असतील किंवा त्यावेळेचे सगळे जे सत्ताधारी पक्षामधले दुष्काळी भागातले लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांनी एक सरकारकडे रेटा लावला आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना 1995 साली झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 125 पेक्षा जास्त दुष्काळी तालुके होते. एवढ्या मोठ्या संख्या असताना आपल्या चळवळीच्या रेट्यामुळं कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या स्थापनेची घोषणा त्यावेळच्या तत्कालीन मुख्यमंत्र्याला आटपाडीला जे आता अण्णा बसलेले आहेत, ज्या शिक्षण संस्थेचा कारभार बघताय, त्या शिक्षण संस्थेचं जे भवानी हायस्कूल आहे, त्या भवानी हायस्कूलच्या मैदानावर कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापनाची घोषणा करावी लागली महाराष्ट्राच्या प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्र्याला. त्याच्यानंतर सुद्धा ज्यावेळी निधीचा प्रश्न आला, रोखे विक्रीचा शुभारंभ करावा लागला आणि मग रोखे विक्रीच्या शुभारंभासाठी सुद्धा पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आटपाडीला यावं लागलं. आणि मग टप्प्याटप्प्यानं आज इकडं म्हैसाळचं पाणी सांगोलामध्ये पर्यंत आणि सांगोल्यावरनं आपल्या या मंगळवेढा तालुक्यामध्ये आलेलं आपल्याला बघायला मिळतंय. जे काही सहजासहजी झालं नाही. जे 1993 साली जन्माला आलेलं पोरग आज 34 वर्षाचं झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे त्याचा ज्यावेळी एक पिढी त्याच्यामध्ये आबांच्या सारखी अण्णांच्या किंवा आबांच्या अण्णांच्या अगोदरची ज्यावेळेला पिढी ती होती, 2 पिढ्या जवळजवळ याच्यामध्ये आज आपल्यामध्ये हयात नाही. आणि हा त्याच्यानंतरची आलेली पिढी आणि आता आली जन्माला आलेली पिढी म्हणजे 4 पिढ्या हा संघर्ष बघताय. पाण्यासाठीचा लढा असा हा ऐतिहासिक लढा आहे. आणि या ऐतिहासिक लढ्याच्या ही जी परिषदेचा हा जो त्यांनी कारवा इथला पिढ्यानपिढ्या दुष्काळ मुक्तीचं जे व्रत म्हणून आपण घेतलेलं होतं, इथल्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे. आपल्या चळवळीचीच घोषणा होती की बाबा नुसती घोषणा झाली, पाण्याची काही कामं, टेंबूचं काही कॅनलची वगैरे कामं सुरू झाली आणि मग चळवळ बंद करायची असं नाही, तर शेतात पाणी बघणार आणि मगच चळवळ थांबणार, अशा प्रकारची नागनाथ अण्णांनी घोषणा केलेली होती. अण्णांच्या हयातीमध्ये सातत्यानं अण्णा सांगायचे की बाबा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध सुद्धा आम्ही एवढी पद्धतशीरपणे चळवळ बांधता आली नाही आम्हाला किंवा बांधली नाही, त्याच्याही पेक्षा पद्धतशीरपणे या दुष्काळी भागातल्या चळवळ सरकारला नमवण्यासाठी बांधली गेली. याचं कारण असं की ज्यावेळी चळवळ परिषद घेऊन 40,000 लोक त्या भवानी हायस्कूलच्या मैदानावर जमा केली आणि चळवळीची सुरुवात केली, त्यावेळेला त्याच्यामध्ये घोषणा केली की आपण 8 दिवसानंतर एक तलाठी कार्यालयावर निवेदन घेऊन त्या ठिकाणी मोर्चा काढायचा. म्हणजे तलाठी कार्यालयावर मोर्चा काढला. 8 दिवसानंतर त्याला जाब विचारण्यासाठी, बाबा आम्ही तुला निवेदन दिलेलं होतं ते काय झालं, त्या निवेदनाचा जाब विचारायचं चळवळ किंवा आंदोलन केली. प्रत्येक 13 दुष्काळी तालुक्यातल्या प्रत्येक तहसील कार्यालयांच्यावर मोर्चे काढण्याचं आंदोलन केलं. मानवी साखळी केली, ही आंदोलनं केली. त्या जिल्ह्यांच्या कलेक्टर कचेरीवर आंदोलनं, मोर्चे काढून तिथं ठिय्या आंदोलनं केली. सिंचन भवनला पुण्याला 3 दिवसाचं ठिय्या आंदोलन केलं. सिंचन भवनला घेराव घालण्याचं काम केलं. आणि नागनाथ अण्णा आणि गणपतराव आबांच्या नेतृत्वाखाली मुंबईला एक विराट मोर्चा काढून 11 किलोमीटर अण्णांनी 75 ओलांडणारे नागनाथ अण्णा त्यावेळी शिवाजी पार्क पासून आझाद मैदानापर्यंत पायी चालत मोर्चा काढला. आणि गणपतराव आबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेमध्ये त्यावेळेच्या दुष्काळी भागातल्या आमदारांनी सभागृहाचं कामकाज बंद पाडलं आणि सरकारला सांगितलं की बाबा आम्हाला पाणी दिल्याशिवाय ही आमची चळवळ थांबणार नाही. अशा प्रकारचं एका बाजूला रस्त्यावरची लढाई आणि आबांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या बाजूला सभागृहामधली लढाई लढून आज काही प्रमाणामध्ये चळवळीनं जे यश मिळालेलं आहे. आताच माझ्या शेजारी आमचे चळवळीतले पहिल्या परिषदेपासूनचे सहकारी व्ही.एन. देशमुख सर सांगत होते. सर म्हटलं आता शेतीत काय आहे? सर म्हटले 4 एकर ऊस आहे, डाळिंब आहे, आंब्याची बाग आहे आणि हे सगळं सर शक्य झालेलं आहे टेंबून. म्हणजे जिथं पाणी प्यायला मिळत नव्हतं, एक तर पहिल्या परिषदेपासून त्याच्यामध्ये भागीदारी करणारा माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता म्हणून काही वर्ष अशी वेळ आलेली आहे
की आटपाडी तालुक्यामध्ये रेस्ट हाऊसला पाणीच नाही आणि मग मी सांगोल्याला राहायचं 1 महिनाभर काही 1.5 महिना असेल त्या सूतगिरणीच्या रेस्ट हाऊसला आणि मग तिथून सकाळी उठून उरकून पुन्हा आटपाडी तालुक्यामध्ये किंवा त्या परिसरामधल्या ज्या काही आपल्या सभा असतील बैठका असतील इकडे मान शेजारच्या तालुक्यामध्ये असतील हे अशा प्रकारचे कार्यक्रम करावे लागलेले होते आणि म्हणून दुष्काळातनं मुक्ती मिळायला पाहिजे याच्यासाठी हा जो या महामानवानी एक अभूतपूर्व असा ज्याला म्हणूया आपण की इतिहासामध्ये पिढ्यानपिढ्या जरी गेल्या तरी या आंदोलनाची किंवा या जी दुष्काळी भागामध्ये ही जी चळवळ उभी केलेली आहे या चळवळीची दखल घ्यायला पाहिजे आणि भविष्य काळामध्ये जी आपली काही या माध्यमातून जी काही उर्वरित कामं शिल्लक राहिलेली असतील किंवा या चळवळीचा रेटा आपण कमी करता कामा नये आणि म्हणून विशेषतः अण्णांच्या आणि आबांच्या नंतर आज या परिषदेचे निमंत्रक म्हणून वैभव काका समर्थपणे काम करतायत या परिषदेचा अध्यक्ष म्हणून पहिल्या परिषदेपासून याच्यामध्ये भागीदारी करणारे काळुंगे सर आहेत तेवढ्याच ताकदीनं आज नवी पिढी आज व्यासपीठावर आपल्याला बसलेली बघायला मिळत्या याच्यामध्ये भागीदारी करते आणि म्हणून एका जाज्वल्य अशा समाज ज्याला सामाजिक जाणीव येतून म्हणूया किंवा इथला जो शेतकरी आहे इथला जो पिचलेला दबलेला दुष्काळाच्या पिढ्यानपिढ्या चटके सोसणारा जो शेतकरी आहे त्याला याच्यामधनं कायमस्वरूपी मुक्ती मिळाली पाहिजे या उदात्त हेतून ही सुरू केलेली चळवळ या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्याला पुढे चालू ठेवायचे आहे आपला सरकार येतात आणि जातात पण आपले जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न जिथल्या तिथं तसेच राहत असतात आणि म्हणून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपला आवाज असा बुलंद करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आणि म्हणून पुन्हा या शेतमजूर कष्टकरी शेतकरी संघटना असेल पाणी संघर्ष चळवळ असेल धरणग्रस्तांची संघटना असेल या सगळ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा मंचकावरील आणि समोर बसलेल्या आमच्या शेतकरी बंधूंचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं या ठिकाणी प्रास्ताविक संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद नाईकवाडी साहेब. संघर्षाचा लढा आणि त्याचा इतिहास मूर्तिमंतपणाने आपण सगळ्यांच्या समोर ठेवला. सभागृहाच्या बाहेर थांबलेल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सभागृहामध्ये जागा आहे आतमध्ये बसून घ्यायचं. काळुंगे सरांच्या अध्यक्षांची सूचना आहे आपण सगळ्यांनी घोषणा द्यायच्या आहेत मी पुढे घोषणा देईन तुम्ही सगळ्यांनी पाठीमागून रिस्पॉन्स द्यायचा आहे. शेतमजूर कष्टकरी शेतकरी संघटनेचा शेतमजूर कष्टकरी शेतकरी संघटनेचा अजून आवाज पाठीमागणे येत नाही तरुण वगैरे आमच्या मागे बसलेले दिसत आहे. पाणी संघर्ष चळवळीचा पाणी संघर्ष चळवळीचा अरे पाणी आमच्या हक्काचे पाणी आमच्या हक्काचे अरे कोण म्हणतोय देत नाही अरे कोण म्हणतोय देत नाही मी म्हणेन शेतात पाणी बघणार तुम्ही म्हणायचंय मगच चळवळ थांबणार. शेतात पाणी बघणार शेतात पाणी बघणार पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णांचा पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णांचा भाई गणपतराव आबांचा भाई गणपतराव देशमुखांचा पाणी संघर्ष चळवळीचा शेतकऱ्यांच्या एक सुटीचा